नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या YouTube चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना डेमो लेसन आणि इंटरव्ह्यूची तयारी करण्याकरिता आवश्यक असा कोर्स हवा होता। त्याकरिता आपण ही प्लेलिस्ट लॉन्च केलेली असून तुम्हाला डेमो लेसन देताना अत्यंत उपयुक्त ठरतील अशा मुद्द्यांचा समावेश आपण या लेसनच्या सीरीजमध्ये करीत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या लेसनच्या अगोदरचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पाहून घ्या, कारण ते अत्यंत उपयुक्त आहेत आणि तुम्हाला डेमो लेसन आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन करिता, त्याचबरोबर कुठल्याही तुम्ही टीचर जॉबच्या इंटरव्ह्यू करिता जाण्यासाठी, त्याचबरोबर डेमो लेसन देण्यासाठी हे भाग तुम्हाला अत्यंत उपयुक्त असे ठरणार आहेत। त्याबरोबरच आपण ई-पीडीएफ सुद्धा लॉन्च केलेली आहे। ती ई-पीडीएफ जर तुम्ही बाय केली नसेल तर नक्की करा, जर तुम्हाला माझा भाग शिकवलेला आवडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिकवर या भागामध्ये बोलणार आहोत की तुम्हाला जर इंटरव्ह्यूअरने प्रश्न विचारला की आदर्श शिक्षकाच्या अंगी असणारी गुणवैशिष्ट्ये कोणती आहेत किंवा तुमच्या अंगी असलेली गुणवैशिष्ट्ये कोणती आहेत जी आदर्श शिक्षकाशी मॅच करतील, तर असे प्रश्न सुद्धा असू शकतो। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही डेमो लेसन जेव्हा घेत आहात तर तुम्हाला तुमचं प्रभावी डेमो लेसन होण्याकरिता तुमच्या अंगामध्ये कोणते गुणधर्म असायला पाहिजेत ह्या गोष्टी समजून घेणं तितकंच गरजेचं आहे। तर आपण अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दे या भागामध्ये घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करा आणि तुमचे जे आन्सर आहे, रिकमेंडेशन आहे, प्रश्न आहे ते सगळे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाइप करा। विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात करूया की तुम्हाला ॲज अ टीचर म्हणून तुम्ही जेव्हा प्रोफेशन निवडलेला आहे तर हा प्रोफेशन तुम्ही का निवडलेला आहे किंवा याची कोणती गुणवैशिष्ट्ये आहेत याविषयीची माहिती घेऊया। सर्वात पहिला महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे टीचर म्हणून जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही एक जिम्मेदार व्यक्ती असता, तर तुमच्याकडे हे जिम्मेदारी असणेपणा हा गुणधर्म असला गरजेचा आहे। म्हणजे तुम्हाला एक जिम्मेदारीपूर्वक काम करायचं आहे, म्हणजे त्या टायमिंगमध्ये तो प्रोग्राम तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो कंप्लीट करायचा असतो। तुमच्याकडे पंक्च्युअलिटी पाहिजे, तुमच्याकडे आज्ञाधारकपणा पाहिजे। तर अशी गोष्ट का पाहिजे, कारण तुम्ही शिक्षक म्हणून त्या विद्यार्थ्यांच्या पूर्ण लाईफवर इफेक्ट करणारे ठरत असता आणि जर तुम्ही खूप स्वतः जर पंक्च्युअल नसाल तर विद्यार्थ्यांना पंक्च्युअल करू शकत नाहीये। तर हे मुद्दे सुद्धा इंटरव्ह्यूअर तुमच्यामध्ये पाहत असतो किंवा तुम्हाला विचारताना तुम्हाला हे सादर करायचे की मी प्रामाणिक आहे, त्याचबरोबर मी खूप पंक्च्युअल आहे, मी एखाद्या व्यक्तीला दिलेला वेळ किंवा एखाद्या व्यक्तीला दिलेला शब्द हा पाळत असतो। जर तुम्ही हे शब्द पाळत असाल, वेळ हा पाळत असाल तर तुमचं एक वेगळंच इम्प्रेशन पुढच्या व्यक्तीवर पडत असतं। त्याचबरोबर तुमच्या आवाजामध्ये चढ उतार असला पाहिजे, म्हणजे तुम्ही शिकवताना एक रटाळ भाषेत असं समजा, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं स्वागत करत आहे, असं जर मी तुम्हाला सुरुवात केली तर तुम्हाला ते इम्प्रेसिव्ह ठरणार नाही। जर मी त्याच्यामध्ये स्वतः सुद्धा काही इंटरेस्टिंगली उत्साही असेल तर तुम्हाला सुद्धा उत्साह येईल ना। तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचं पाठ रिप्रेझेंट करताना स्वतःही उत्साही असणं तितकंच गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर एक किंचित स्माइल असणंही तितकंच गरजेचं आहे, कारण तुम्हाला कितीही बाकीच्या अडचणी असो परंतु तुम्हाला रिप्रेझेंट करताना मात्र अशाच पद्धतीने करावं लागतं। त्याचबरोबर तुमचा पेहराव हा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण असा घटक आहे। आता पेहरावामध्ये कोणकोणत्या बाबी तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला रिप्रेझेंट करायला हवं, तुमचा पेहराव कसा असावा याविषयीची तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या ई-पीडीएफ मध्ये ती परिपूर्ण माहिती तुम्हाला प्राप्त होऊन जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा पेहराव सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे। त्याचबरोबर तुम्ही तुमच्या क्षेत्रासंबंधी किंवा तुमच्या प्रोफेशन संबंधी किती गांभीर्याने काम करता हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे, कारण तुम्ही वर्गामध्ये खूप सारा विनोद बुद्धीने जर पाठ शिकवायला गेलात तर विद्यार्थी ते तेवढं लक्ष देऊन ऐकणार नाही। इंटरव्ह्यूला सुद्धा लक्षात येईल की हे फक्त ॲज अ शिकवायचं म्हणून शिकवत आहेत। तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पॉईंट हा स्वतः सुद्धा रिसर्च करायचा आहे, स्वतः सुद्धा गांभीर्यपूर्वक त्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्या अनुषंगाने पाठ हा रिप्रेझेंट करायचा आहे। त्याचबरोबर एक आदर्श शिक्षक म्हणून तुम्हाला शैक्षणिक साहित्याचा योग्य पद्धतीने वापर करता येणं गरजेचं आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वर्गामध्ये जे मेन पॉईंट आहे म्हणजे वर्ग नियंत्रण जो आहे तो वर्ग नियंत्रण फक्त आणि फक्त तुम्ही शैक्षणिक साहित्य ही चांगल्या पद्धतीने घेतली तुम्ही खूप महागडी शैक्षणिक साहित्य, लॅपटॉप घेतलाय, तुम्ही प्रोजेक्टर घेतलाय, पण तुम्ही जर रिप्रेझेंटच करू शकत नसाल तर ते तुमच्यासाठी निगेटिव्ह ठरू शकतो। त्याचबरोबर बरेच विद्यार्थी असे सुद्धा असतात की जे स्वतःच्या हाताने ड्रॉइंग करतात, ती ड्रॉइंग तेवढीशी विशेष नसते, परंतु ते रिप्रेझेंट करताना विद्यार्थ्यांना इतक्या चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करतात की ते विद्यार्थी त्यामध्ये समरस होतात। आणि तुम्हाला हीच बाब लक्षात ठेवायची आहे की शैक्षणिक साहित्य महागडे असणे हे गरजेचं नाहीये, तर शैक्षणिक साहित्य त्या पाठाशी सुयोग्य असणे गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुमचं रिप्रेझेंटेशन त्या विद्यार्थ्यांना आवडणं पण तितकंच गरजेचं आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या कल्पबुद्धीचा तुम्हाला विचार करायचा आहे।
त्याचबरोबर तुम्हाला पाठामध्ये तुमच्या जो तुम्ही पाठ घेणार आहात किंवा तुमच्या ज्या स्वभावामध्ये कल्पकता हा गुणधर्म असणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विचार करतात कल्पकता किंवा सृजनशीलता येईल कुठून? तर तुम्हाला ॲज अ टीचर म्हणून डिटेल नॉलेज जर त्या घटकाचा असेल तरच तुम्ही त्याच्या विचाराबद्दल म्हणजे त्याबद्दल अधिक कल्पक विचार करू शकता. आणि हे कल्पक विचार करण्याकरिता तुम्हाला डिटेल नॉलेज मिळवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला पूर्ण पाठ्यपुस्तकाचा अभ्यासही करणं तितकंच गरजेचं आहे. कारण पाठ्यपुस्तकाचा अभ्यास जर तुमचा चांगला असेल तर तुमच्यामध्ये आत्मविश्वासही निर्माण होतो आणि आत्मविश्वास जर चांगला असेल तर तुमचं रिप्रेझेंटेशन स्किल ही अधिक चांगल्या पद्धतीने होतच असते. त्याबरोबर तुमच्यामध्ये रिप्रेझेंटेशन स्किल सुद्धा चांगली असली पाहिजे, त्यानंतर कम्युनिकेशन स्किल सुद्धा चांगली असली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही एक गुड लिस्नर सुद्धा असले पाहिजे. जेव्हा तुम्हाला विद्यार्थी एखादी प्रश्न विचारतात तर त्याचं सुद्धा तुम्हाला समजून घेऊन जर तुम्हाला येत जरी नसेल तरी सुद्धा तुम्ही त्यांना वेळ मागून पुन्हा नंतर मी पुढे भविष्यामध्ये याचं उत्तर सांगेल किंवा उद्या उत्तर सांगेल असं तुम्हाला उत्तर द्यायला हवं, जेणेकरून तुम्हाला ॲज अ टीचर म्हणून जास्तीत जास्त समरसपणा असणं तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या मुद्द्यांबरोबर अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे. तुमच्या जर तुम्ही क्षेत्र निवडलेलं आहे या क्षेत्राला प्रामाणिकपणा असणं ही तितकंच गरजेचं आहे. जर एखादी गोष्ट यामध्ये तुम्हाला माहित आहे की यामध्ये काही चुका आहेत तर त्याच पद्धतीने तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगायचे आहेत. आणि जर तुमच्या गोष्टीमध्ये जर काही ड्रॉबॅक नसेल आणि पॉईंट चांगले असेल तर त्यामध्ये सुद्धा ते सांगण्याकरिता जर दुसऱ्याचा फायदा होत असेल तर ते सांगण्याकरिता हेजिटेट तुम्हाला करायचं नाहीये. तर असे महत्त्वपूर्ण मुद्दे आपण पाहिले की जे तुम्हाला कम्युनिकेशन स्किल करिता अत्यंत उपयुक्त आहेत. त्याचबरोबर ॲज अ टीचर म्हणून म्हणजे तुम्ही आदर्श शिक्षक म्हणून तुमच्या अंगी असणं तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यामध्ये विनम्रता असणंही तितकंच गरजेचं आहे. जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारत आहे किंवा त्याचा तुम्हाला रिस्पॉन्स निगेटिव्ह जरी येत असेल जरा पॉझिटिव्ह येत असेल तरी सुद्धा तुमच्या ज्या अंगामध्ये अंगीभूत गुणधर्म म्हणजे विनम्रता असणं ही तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर या धावत्या युगामध्ये म्हणजे या जो धावपळीचा युग आहे, स्पर्धा परीक्षेचा युग आहे, यामध्ये टीचर म्हणून तुम्ही कशा पद्धतीने अपग्रेड राहू शकता? कारण ॲज अ टीचर म्हणून तुम्हाला अपग्रेड राहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर अपग्रेड राहण्याकरिता तुम्ही न्यूजपेपरचं रीडिंग करू शकता. त्यामध्ये शैक्षणिक ज्या बातम्या आहेत किंवा शिक्षक विषयीच्या ज्या बातम्या आहेत त्याचा सुद्धा अभ्यास करू शकता. त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळ्या वेबसाईटवर जे इतर शिक्षकांनी सुद्धा खूप सुंदर सुंदर वेबसाईट बनवलेले आहेत, खूप सुंदर सुंदर यूट्यूब चॅनल सुद्धा आहेत बरेच शिक्षकांचे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता की ते कल्पक वृत्ती कशा पद्धतीने वापरत आहेत. आणि ॲज अ टीचर तुम्ही सुद्धा पुढे चालून युट्यूबर होऊ शकता, तुम्ही सुद्धा पुढे चालून ब्लॉगर होऊ शकता, तुम्ही सुद्धा पुढे चालून वेबसाईटर होऊ शकता. आणि त्यासाठी तुम्हाला फक्त महत्त्वपूर्ण मुद्दा असला पाहिजे की तुमचं नॉलेज हे अपग्रेडेड असलं पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम असतो की ते दुसरं जण जरी आपल्यापेक्षा चांगलं सांगत असेल तरी सुद्धा त्याचं न ऐकता मीच खूप हुशार आहे असं समजतात. परंतु तुम्हाला असं करायचं नाहीये. अनुभवी व्यक्ती कोणी असो तुमच्यापेक्षा, जरी त्याचा फंबलिंग होत असेल, जरी त्याला येत नसेल तरी सुद्धा तो त्या क्षेत्रात अनुभव घेत आहे, 5 वर्ष 6 वर्ष 10 वर्ष तो काम करीत आहे, तर त्याच्याकडचं जी पुंजी आहे ती तुम्ही कमवण्याचा प्रयत्न करा आणि त्यामध्ये तुम्ही रिस्पेक्टफुल राहा, म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम नॉलेज मिळेल आणि त्यामध्ये तुम्ही ग्रो होताल. मी बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा महत्त्वपूर्ण मुद्दा नोटीस केलेला आहे की त्यांना दुसऱ्यांनी कुणी चांगली माहिती सांगितलेली सहन होत नाही किंवा इतर विद्यार्थी आपल्या पुढे जातील हे या भीतीने ते जो कोणी चांगली माहिती सांगतात त्यांना निगेटिव्ह बोलायला लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, असं करू नका. इतर कोणाचा फायदा होत असेल तर त्याला तुम्ही ॲप्रिशिएट करा आणि जर तुम्हाला त्याच्यापेक्षाही चांगलं येत असेल तर तुम्ही ते करून दाखवा. ॲज अ युट्यूबर बना, ॲज अ तुम्ही वेबसाईटर बना, ब्लॉगर बना, त्यानंतर तुम्ही तिथे बोला. उगाच विनाकारण कोणाला काहीही बोलू नका. तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दे आपण पाहिले की ज्यामध्ये तुम्ही ॲज अ टीचर म्हणून कशा पद्धतीने तुमच्या क्षेत्राशी निगडीत वेगवेगळ्या बाबी या करू शकता आणि तुमच्या जीवनाशी निगडीत असा महत्त्वपूर्ण क्षण जो आहे ॲज अ टीचर बनण्याचा त्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. तर अशा प्रकारे आपण अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दे या भागामध्ये पाहिले. तुम्हाला अजून कोणते मुद्दे आपण समाविष्ट करायला पाहिजेत असं वाटतं तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. त्याचबरोबर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. धन्यवाद.